चला रे पोट्टे हो, निघू आपण आपल्या ऑफिसला आता. माय बीन एवढी मोठी गाडी घेतली, गाडी ठेवायला जागा नाही, रस्त्यावर गाडी लावावं लागते. वाजले मग सकाळचे 9:25. निघालं पोट्ट ऑफिसला. आता पहा आता तुम्ही कसं जातो तर ट्रॅफिक बघा. तर मी आहो एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये, जिथं मी जातो पिंपळे निलखपासून तर वाघोली BGS कॉलेजपर्यंत. रोज विचार करतो की 9, 9:15 वाजता निघावं, पण त्याच्या मायाला हे ट्रॅफिक रोज पाहतो हाल बेहाल होत चालले आहे पुण्याचे. कधीही पाहावं एका सिग्नलवर कमीत कमी 10 मिनटं घालवावं लागते. त्यातल्या त्यात हे लोक, त्याच्या याला लोकांना तर म्हणजे जावं कुठून तेच समजत नाही. त्याच्या मायाला जिथं पाहावं तिथं ट्रॅफिक जाम. हा लागला मला पहिला खडकीचा अंडरपासचा जाम. इकडनं गाड्या तिकडनं गाड्या, कोणाला यायला जागा देत नाही लोक. चला मग काढतो इथनं गाडी आणि मग निघतो शिस्तीत. तो टप्पा संपला नाही की आलो इथं गुंजन थिएटरच्या चौकात. इथं मरणाचं ट्रॅफिक रोजचं. एका सिग्नलवर कमीत कमी आजकाल 3 वेळा थांबावं लागते मला. पाह किती लांबून तुम्हाला दाखवून राहिलो ट्रॅफिक कॅमेरा एनहान्स करून. शेवटी तिथनं सुटलो आणि निघालो मग पुढं आमच्या वाघोलीच्या रस्त्यानं. नशिबानं पुढं वाघोलीत ट्रॅफिक तुम्हाला दाखवलं नाही. किती वाजता निघालो होतो? 9:25 आले. त्याच्या मायाला इथपर्यंत पोचेपर्यंत 11 वाजले. आणि मग आमचा मॅनेजर म्हणते की तो ऑफिसला लेट येतं. आमच्या ऑफिसचं एंट्रन्स कुंड्या फिंड्या बघून जरा बरं वाटलं. लॅपटॉप उघडून जरा मेल फेल पाठवतो, जरा पाहतो काय म्हणते मॅनेजर. तर परत मग म्हणीन कुठं आहे बुकिंग, कधी देतं बुकिंग, काय आहे टार्गेट. संध्याकाळी पाहतो तर काय बापा एवढा पाऊस, आता कसं जावं. परत ते ट्रॅफिकची भीती मनात. तरी पण चला निघाला मजदूर घराकडे. सकाळी गेलो होतो तेव्हा वाजले होते 9:25. घरी आलं पोट्ट तर पार अंधारकीट झाला होता. बाकीची स्टोरी तुम्हाला उद्या सांगतो सॅटर्डे संडेची. काय म्हणते टार्गेट आणि काय म्हणते मॅनेजर मायावाला. तर